मराठी डोळा हा सुरू आहे क्रिकेटचा नेत्रदीपक सोहळा। यावेळेस पंच करतोय गॅप मध्ये चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॉल होता, डीप मध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, मात्र संघ आहे नंबर 1 वर 77च्या नेट रन रेट वर संघ पाहायला मिळतोय। मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता, सरळ चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वर द्यावा लागेल। फुल टॉस पुरेपूर फायदा, गॅप मध्ये चेंडूला खेळला जात आहे, मिड विकेट चेंडू क्लिअर करताना वन बॉन्स सीमारेषा पार। वसई धावसंख्या 35। पराभवाने माणूस संपत नाहीये तर प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो, लक्षात ठेवा। आणि इथे मात्र अप्रतिम प्रयत्न, इथे फक्त फिल्डरला पाहावं लागेल, प्रेक्षक म्हणून विचार करावा लागेल, कारण इथून जर हा संघ शूट झाला तर एक धावसंख्येचा मोठा डोंगर हा उभा राहील। यावेळी शॉर्ट ऑफ पुलचा फटका, हा फटका मात्र अतिशय देखील मधलं मला एक शब्द नक्कीच आवडला तो म्हणजे ग्रामीण। अतिशय जबरदस्त फटका, यावेळेस गॅप मध्ये नो चान्स, फिल्डर बॅट फॉर द अंपायर सिग्नल, इट इज अ 6। यावेळेस शॉर्ट ऑफ पुलचा फटका सक्सेसफुल, चेंडू मात्र जातोय स्टँड अँड डिलिव्हर प्रवृत्त केलेला आहे समोरच्या संघाला। यावेळेस लेट कट अप्रतिम फटका, यावेळेस इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू मात्र फरार। जय भोईर पोहोचतोय तब्बल 46 या धावसंख्येवर आणि संघ पोहोचतोय तो म्हणजे 66। फुल टॉस आणि इथे मात्र या वसई ग्रामीण प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक झळकावणारा साळकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। आणि इथे मात्र काय हा कॅच कॅरी केला जाईल का, नाहीये, प्रयत्न तिथे केला होता, प्रयत्नाला यश नाही। मोठ्या थाटा मारताना क्रिकेटचा सोहळा भरलाय।